नाशिकच्या सातपूर परिसरातील प्रभाग क्रमांक 11 अनुसूचित जाती अ मधून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उर्मिला गायकवाड यांनी आज आपल्या निवडणूक प्रचार पत्रिकेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नतमस्तक होत केली आहे. सामाजिक न्याय, समता व स्वाभिमानाच्या विचारांना अभिवादन करत प्रचाराची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. यावेळी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद देत प्रचाराला मोठे बळ दिले. प्रचार पत्रिकेची सुरुवात सातपूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई येथून करण्यात आली. त्यानंतर जेपी नगर, महादेव नगर, सातपूर कॉलनी, कांबळेवाडी आदी परिसरात घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला. नागरिकांनी उर्मिला गायकवाड यांच्या प्रचाराला दिलेला सकारात्मक प्रतिसाद पाहता वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारात नवचैतन्य संचारले असून प्रभागात निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. दरम्यान प्रचार पत्रिकेच्या वाटप प्रसंगी जिल्हा प्रमुख चेतन गांगुर्डे, बाळासाहेब शिंदे, अमीन शेख, पंडित नेटावटे, सम्राट गायकवाड, राजू गोतीस तसेच महिला सोनाली गायकवाड, वनिता गांगुर्डे, सीमा औटे, सरला दिवे, प्राची दिवे, प्रतिभा पानपाटील, अनिता कांबळे, सुरेखा बर्वे, पद्मिनी इंगळे, रंजना साबळे, नीता सोनोने, रुपाली गोटे, जयश्री गोतीस, पल्लवी शिंदे, जयश्री भिंगारदेव, संगीता वाघ आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडी नाशिक महानगरपालिकेसाठी मोठ्या ताकदीने रणांगणामध्ये उतरलेली आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 11 मध्ये वंचित बहुजन आघाडीकडून इच्छुक उमेदवार उर्मिलाताई गायकवाड यांच्या प्रचाराचा शुभारंभाचा नारळ आज आम्ही या ठिकाणी फोडलेला आहे. उर्मिलाताई यांचा प्रभागांमध्ये चांगलं नेटवर्क आहे, जनसंपर्क आहे. या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी आता महाविकास आघाडीसोबत किंवा इतर अन्य पक्षांसोबत, शिंदे गट असेल, अजित पवारांची राष्ट्रवादी असेल, यांच्यासोबत आमची युती आघाडीची बोलणी चालू आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती वंचित बहुजन आघाडीची नाशिक शहरामध्ये ताकद दिसली पाहिजे. त्या अनुषंगानं मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी, मतदारांपर्यंत निशाणी पोहोचवण्यासाठी, उमेदवारांचं नाव पोहोचवण्यासाठी गेल्या 5 वर्ष कार्यरत असणाऱ्या आमच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उर्मिलाताई गायकवाड यांच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. आपण नागरिकांना काय आवाहन करणार? सातपूरच्या प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांना हीच नम्र विनंती असेल की आतापर्यंत प्रस्थापित पक्षांचे अनेक उमेदवार तुम्ही निवडून दिलेले आहेत. आजपर्यंत बाळासाहेब आंबेडकरांनी या प्रभागामध्ये तुम्हाला उमेदवार दिला नव्हता, ऑप्शन दिला नव्हता. आज बाळासाहेब आंबेडकर या प्रभागामध्ये एक सक्षम पर्याय तुमच्यापुढे उभे करू इच्छितात. सातपूरचं गुंडागर्दीचं राजकारण, सातपूरचं भाईगिरीचं राजकारण, सातपूरचं गलिच्छ भ्रष्टाचाराचं राजकारण संपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी एक सक्षम पर्याय म्हणून आपल्यासमोर आहे. त्या पर्यायाचा मतदारांनी विचार करावा. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रभागाच्या शैक्षणिक आरोग्याच्या विकासासाठी मतदारांनी वंचित बहुजन आघाडीला बहुमत द्यावं ही विनंती मी त्यांना. नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 11 मधील सर्व मतदार बंधू भगिनींना मी एक आवाहन करतो. कालच महाराष्ट्रामध्ये झालेल्या नगर परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे 104 नगरसेवक व 5 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. मी हे यासाठी सांगतोय की वंचित बहुजन आघाडीला गृहीत न धरणाऱ्या लोकांनी आता लक्षात घ्यावं की वंचित बहुजन आघाडी आता एक निर्णायक ताकद म्हणून या महाराष्ट्रामध्ये उभी राहिलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या औद्योगिक नगरीमध्ये प्रभाग क्रमांक 11 मधून आमच्या नाशिक जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा उर्मिलाताई गायकवाड या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी उमेदवारी करतायत. मी प्रभाग क्रमांक 11 नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो
की आपल्याला जर सर्वांगीण विकास हवा असेल, बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारातला विकास हवा असेल, तर आपण वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी सर्व ताकदीने उभा राहाल. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन या प्रभाग क्रमांक 11 मध्ये मी स्वतः अमधून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहे. मी या सातपूरमधल्या सर्व जनतेला आवाहन करेन का अनेक दिवसापासून मी एकदम संघर्ष करते, समाजाचं काम एकदम जोमाने करते. कधी कुठल्याही प्रभागामधील कुठल्याही व्यक्तीला आरेरवीची भाषा वापरली नसेल किंवा प्रत्येकाच्या कामासाठी एकदम धावून गेलेली असेल, प्रत्येकाच्या सोबत एकदम प्रेमाने राहिलेली असेल. पण मी याच्यानंतरही मी एका पक्षाची जिल्हाध्यक्ष आहे, त्या नात्यानेही मी पक्षामध्ये पूर्ण जिल्हाभर असेल, आमच्या प्रभागामध्ये असेल, प्रत्येकाचं काम केलं, नगरसेवकांनी केलं नसेल तर ते काम मी सतत गेल्या 7-8 वर्षापासून या प्रभागात करत आलेले आहे. इथल्या प्रभागातल्या जनतेकडून मला आता या प्रभाग क्रमांक 11 मधून 2026चं जे इलेक्शन लागणार आहे त्याच्यामध्ये मला सर्वांनी आशीर्वाद द्यावा आणि परत तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर राहील. आणि मला एकच सांगायचं आहे का सर्व जनतेला माहिती आहे की प्रभाग क्रमांक 11 मध्ये सध्या वातावरण खूप गरम आहे आणि याच्यामध्ये एखाद्या सर्वसाधारण महिलेला जर तुम्ही साथ दिली तर नक्कीच मी सर्वांचं एकदम आभार माने, सगळ्यांच्या सुखदुःखात एकदम उभी राहील. मला एकदा साथ देऊन बघा आणि बाळासाहेबांच्या हात नाशिक शहरामधून बळकट करा. कारण महाराष्ट्रामध्ये कालच एकदम अतिशय सुंदर असा निकाल वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लागलेला आहे आणि तोच निकाल आपल्या नाशिकमध्ये पण लागावा. येणाऱ्या नगरपालिकेमध्ये नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार महापौर व्हावा अशी मी या जनतेकडून आशा करते. आणि मी इथल्या जनतेला एकच सांगते का बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसी असो, मुस्लिम असो, ST असो, महिला असो, इथलं मराठा आरक्षण असो, प्रत्येक जाती धर्मासाठी रस्त्यावर उतरून वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता तसेच बाळासाहेब आंबेडकर सतत दिवस रात्र एकजुटीने प्रत्येकाच्या पाठीशी उभे राहतात. एवढंच मी सर्वांना सांगते, सर्वांना आवाहन करते, येणाऱ्या नगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीला भरघोस मताने विजय करावा अशी मी इथल्या जनतेला नम्रपणे विनंती करते. थांबते. जय भीम, जय श्री. मुख्य न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.